पहिली स्टेप काय असते? कॅम्पेन. नंतर काय असतो? पहिली काय बिडिंग. असते? ऍड सेट. नंतर ऍड ग्रुप. आणि अजून काय असतं? तुम्ही बघा, हे असं सांगायचं का तुम्ही पहिल्यांदा काय, आपण जर फेसबुकचं जर केलं तर त्याच्यामध्ये कसं होतं? पहिलं ऍड नेम, नंतर ऍड सेट आणि ऍड, आणि नंतर बिलिंग, असे 4 ऑप्शन होते. जसं गुगल ऍड मध्ये पण तेच ऑप्शन येतं. गुगल ऍड हा ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. ऍडव्हर्टायझर बीड करतात रँकिंग करण्यासाठी. तिथं गुगल ऍडचे 5 टाईप आहेत. कोणते कोणते? डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, सर्च ऍड, शॉपिंग ऍड्स आणि ऍप प्रमोशन. तर आपलं आता सर्च ऍड झालंय. सर्च ऍड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कीवर्ड मॅच टाईप किती असतात? इंग्लिश. मग तुम्ही एवढे दिवस काय करताय? ब्रॉड मॅच, फ्रेंच मॅच आणि एक्झॅक्ट मॅच आणि ब्रॉड मॉडिफायर 4 असतात. पण ब्रॉड मॉडिफायर आता यूज करत नाहीत. फ्रेंच मॅच मध्ये काय होतं? सफिक्स आणि प्रिफिक्स जरी लावलं तरी तो कीवर्ड ट्रिगर होतो. एक्झॅक्ट मॅच म्हणजे जसा कीवर्ड आपल्या कीवर्ड मध्ये टाकला, ऍड मध्ये टाकलाय, तसंच जर सर्च केला तरच तुमचा कॅम्पेन ट्रिगर होतो. एका कॅम्पेन मध्ये किती ऍड ग्रुप बनवू शकतो आपण? अनलिमिटेड बनवू शकतो. पण रिझल्ट कधी चांगला येतो? ठीक आहे. आजचा कॅम्प आपल्याला काय करायचंय? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचंय. तर तुम्ही मेल वरती म्हणजे काय करा, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवा. मी गुगल वरती गेलो आणि काय केलं, जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट व्हेरिफिकेशन नाही केलं तर प्रॉब्लेम काय येणार आहे मी तुम्हाला आता दाखवतो. कसा येतो प्रॉब्लेम? जर तुम्ही इथं गुगल ऍड जर सर्च केलं, काय केलं तुम्ही गुगल वरती जाणार आणि गुगल ऍड टाकणार. गुगल ऍड टाकल्यानंतर काय होणार आहे? इथं लॉग इन करणार आहे तुम्ही, साइन इन करणार किंवा स्टार्ट नाव करणार आणि एक अकाउंट तुम्हाला. आता ह्या ईमेल आयडी मध्ये कॅन्सल अकाउंट किती येतं आणि ते कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टिंग. ठीक आहे. तर ह्या अकाउंट वरती ओपन केल्यानंतर तुम्ही हा पण पोर्टफोलिओ दाखवू शकता. ठीक आहे. इथं काय? अकाउंट पॉज टू स्टार्ट युअर ऍड, कम्प्लीट ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. कोणाला समजलं? कोणाला नाही समजलं? आतापर्यंत कॉस्ट किती पेड केलंय आपण? 47,759 रुपये आतापर्यंत स्पेंड केलेत. किती? मग हा पोर्टफोलिओ तुम्हाला कोणाला दाखवायचा आहे? तुमच्या क्लायंटला दाखवा. आय हॅव स्पेंड मोर दॅन 50,000 रुपीज इन दिस मंथ अँड दिस इयर, असं तुम्ही बोलू शकता. आणि हा पोर्टफोलिओ डाउनलोड करून तुम्ही दाखवू शकता. आणि मी कॅटलिस्ट एज्युकेशन साठी काम केलेलं आहे. सगळं समजलं? आता इथं हाईड केलं किती जात आहे, रिफ्रेश केलं तर परत येत आहे. तुम्ही जर आता इथं ऍड रन केली तर तुमची ऍड रन होईल का? होईल का? तू सांग. का नाही होणार? कारण वरती इंडिकेशन काय येते? अकाउंट पॉज होतं. मग अकाउंट पॉज का होतं? तर तुम्हाला त्याचं रिझन काय सांगितलंय? व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. 6 महिन्यापर्यंत तुमचं अकाउंट ते चालेल, मुजीबने तयार केलेली. तर मुजीबला काय करायचं? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचंय. तर आता इथं ऍडव्हर्टाइज व्हेरिफिकेशन कसं करायचं? तर लर्न मोर मध्ये जायचं किंवा स्टार्ट हिअर. लर्न मोर मध्ये गेलं तर तुम्हाला इथे साईडला एक टॅब ओपन होतोय. गुगल प्रोव्हाइड द ट्रान्सलेटर काय व्हर्जन ऑफ आवर हेल्प सेंटर. नंतर इथं काय आहे? डिस्प्ले, व्हिडिओ 360, हे सगळे त्यांनी रूल्स अँड आता इथं काय? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. इथं काय आहे? तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार आहेत. ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं करायचंय, मिसलिडिंग रिप्रेझेंटेशन कसं आहे, नंतर मेलिशियस कंटेंटमुळे तुम्हाला काय येते का? तुम्हाला 4 टाईपचे आता इथं अशीच वरती काय येणार आहे? रेड ऍक्शन. एक तर अकाउंट बॅलन्स एक्झॉस्टेड. काय येईल तुम्हाला? बॅलन्स एक्झॉस्टेड असा एक मेल येईल. दुसरा काय असं वरती मेसेज आहे, बॅलन्स एक्झॉस्टेड. दुसरा एक एरर काय येतो? हेच कसा येईल? तू वरती बघ काय येतो. एक तर अकाउंट पॉज येईल. अकाउंट पॉज कधी येतो? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन जर झालं नाही तर. तिसरा कधी येतं? अकाउंट बॅलन्स संपला तर. चौथा कधी येतो? अकाउंट सस्पेंडेड. आणि चौथा येतो अकाउंट सर्कमव्हेंटलिंग एरर. काय तो? सर्कमव्हेंटलिंग एरर.
तर ह्या 4 एरर येतात. सर्कमव्हेंटलिंग एरर म्हणजे काय? जर त्यांना समजलं की पेमेंट तुम्ही काहीतरी वेगळ्या सस्पिशियस पद्धतीने टाकतात किंवा प्रत्येक वेळेस वेगवेगळं जर पेमेंट पद्धत यूज केली, म्हणजे आता एकाचं कार्ड वापरलं, उद्या दुसऱ्याचं वाढलं, 13व्या दिवशी चौथ्याचंच वापरलं, तर तुम्हाला सर्कमव्हेंटलिंग येऊन तुमचं अकाउंट काय होणार? सस्पेंड होणार. आणि तुमचं अकाउंट सस्पेंडेड का होतं? जसं की आता बघा, ऑनलाईन बेटिंग ॲपची ॲडव्हर्टाइजमेंट करणं अलाउड नाही. जंगली रमीची ॲड रन करणं अलाउड नाही. आता गव्हर्नमेंटने बॅन लावलंय. तुम्ही ड्रीम इलेव्हनची बेटिंगची ॲड रन करणं अलाउड नाही. तुम्ही जर इथं ॲड रन केली, जसं की काय शब्द आहेत असे जे हॅरॅसमेंट होईल लोकांची, असं जर शब्द वापरले किंवा बालवयावरती परिणाम होतील असे शब्द जर वापरले, काळजाला भिडणारे शब्द जर वापरले तुम्ही तुमच्या ॲडमध्ये, तर तुमची ॲड सस्पेंडेड होते. समजलं? मग ते वर्ड वापरायचे नाही. आणि ते जर वापरले चुकून, तर मग तुम्हाला काय करावं लागतं? अकाउंट सस्पेंडेड होतं आणि सस्पेंडेड अकाउंट झालेलं ते काढण्यासाठी आपल्याला म्हणजे लोक जास्त पैसे द्या. सपोज काय कंपनी डायरेक्ट एकाच वेळेस 10 लाख रुपये टाकतात अकाउंटमध्ये. काय लोक 10 करोड टाकतात. मग जर ते पैसे तुमचे गुंतून पडले त्याच्यामध्ये, तर तुम्हाला सर्कमव्हेंटलिंग करायचं किंवा अकाउंट कॅन्सल करून परत ते तुमच्या अकाउंटमध्ये येतात. तर कसं करायचं? ॲडव्हर्टाइजमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट हिअर करायचंय. काय करायचं? स्टार्ट हिअर. मग इथं स्टार्ट हिअर केल्यानंतर इथं काय करायचं? टास्क घेतात. स्टार्ट टास्क. व्हेरीफाय युअर बिझनेस ऑपरेशन्स. पहिलं काय? तुमच्या बिझनेसचा काय नंबर आहे? गुगल ॲडचा काय असतो? नंबर असतो. किती डिजिटचा असतो? 10 नंबरचा. तो ऑटोमॅटिकली घेतला. अँड द असोसिएट वेबसाईट. कोणत्या वेबसाईटवरती आपण हा कॅम्पेन रन करत होतो, तर ती वेबसाईट टाकायची. आपली वेबसाईट टाकून उपयोग आहे का? मग कॅटलिस्ट एज्युकेशन नावाची वेबसाईट आहे का? काय करणार मी? इथं वेबसाईट टाकणार. नंतर काय? फॉर द रेस्ट ऑफ हिज फॉर्म विल रेफर टू द गुगल ॲड अकाउंट ॲज दिस ॲड अकाउंट. नंतर खाली काय? इज द वेबसाईट लिस्टेड इन द क्वेश्चन टू लिस्ट यूज विथ दिस ॲड अकाउंट? येस, वी स्टील यूज दिस वेबसाईट. आता पण तुम्ही तीच वेबसाईट करतात का? येस. नो, वी डोंट यूज दिस वेबसाईट. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिफ्लेक्शन युअर यूज of ad? I run ad for the organization I work for, my direct employee. I run ad for another organization on behalf of the agency I work. I run ad for an individual as a sole proprietorship on काय मग इथं माझी ऑर्गनायझेशन आहे. काय? आय रन ॲड फॉर द ऑर्गनायझेशन आय वर्क फॉर. किंवा मग आय रन ॲड फॉर अनदर ऑर्गनायझेशन ऑन बिहाफ ऑफ दॅन एजन्सी. म्हणजे आय वर्क तिथं करतो एजन्सीमध्ये आणि एजन्सीला त्यांनी काम दिलंय म्हणून मी ते सिलेक्ट केलं, कारण आपली एजन्सीच आहे. हू पेज फॉर द गुगल ॲड अकाउंट? माय बिझनेस, अनदर बिझनेस. हू पेज फॉर द गुगल ॲड अकाउंट? कोण बिझनेसला पे करतं? हा, एजन्सी. आपली तर एजन्सी. अनदर बिझनेस किंवा मग माय बिझनेस करू शकतो. अनदर हू पेज फॉर द गुगल. नंतर काय करायचंय? लीगल नेम. तुमच्या बिझनेसचं लीगल नेम काय आहे? कॅटलिस्ट एज्युकेशन. प्रोव्हाइड द लीगल नेम ऑफ द बिझनेस ॲडव्हर्टाइज थ्रू द गुगल ॲड अकाउंट नेम ऑन युअर इंटर. मग इथं तुम्हाला काय करायचं? NMD प्रायव्हेट लिमिटेड. कोण ॲड करतंय? NMD प्रायव्हेट लिमिटेड नवनाथ एकर. नंतर हे कुठं लोकेटेड आहे? इंडियामध्ये लोकेटेड आहे. कारण प्रत्येक कंट्रीचे काय असतात? अपलोड द डॉक्युमेंट लिस्टेड इन द कंट्री रिक्वायरमेंट्स. यू कॅन ऑल्सो द अपलोड एनी ॲडिशनल डॉक्युमेंट दॅट सपोर्ट यू सिलेक्टेड सिलेक्शन अबो. म्हणजे आपण इंडियनचे रेसिडेन्शियल आहेत, तर त्याचे काय आपल्याला पाहिजे? आधार कार्ड किंवा पॅन कार्ड.
Hello. Hi, yes. Just wait moment. I'll transfer your call. Team will guide. इथं आधार कार्ड दिसतंय का तुम्हाला कोणाला? हॅलो हॅलो येस हा, तर तुम्हाला आधार कार्ड दिसतंय का कुठं? ठीक आहे. नाही. मग एक कोणतं पण आधार कार्ड घ्यायचं. कोणतं पण म्हणजे तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे. आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी एक फोटो सिलेक्ट करतो. ठीक आहे. दुसरं काय, इज देअर अनदर बिझनेस दॅट मॅनेज कॅम्पेन फॉर द कॅम्पेन क्रिएशन, इज देअर अनदर बिझनेस दॅट मॅनेज द कॅम्पेनिंग. दुसरा काय बिझनेस त्याच्यामध्ये रन करताय का? एका अकाउंटमध्ये दोन वेगवेगळे आपण एक डिजिटल मार्केटिंगचं केलं, एक डेटा सायन्सचं केलं आणि एक कोद्दे पाटीलचं केलं, तर असं काय आहे का? नो. येस तर त्याचं रिझन पण द्यावं लागेल. मग त्याचं डोमेन आणि वेबसाईट पण टाकावं लागेल. बरोबर आहे. आपण आता काय केलंय, एक डिजिटल मार्केटिंगचं केलंय आणि एक डेटा सायन्सचं केलंय. पण आता हे आपण कोणासाठी करतोय? हे कॅटलिस्टसाठी. मग तिथं आम्ही काहीच नव्हतं केलं. एकच वेबसाईट, युअर नेम, नवनाथ. आत्ता तुमचं नाव काय? युअर कंपनी नेम, NMD प्रायव्हेट लिमिटेड. नंतर युअर कंपनी स्ट्रीट ॲड्रेस. काय आहे आपलं स्ट्रीट ॲड्रेस? हा तो ॲड्रेस तिथे टाकावा लागेल. नंतर फोन नंबर, ईमेल ID, ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकावा लागेल इथं. नंतर तुम्हाला काय अबाउट द ॲडव्हर्टायझर बिझनेस मॉडेल ते आपल्या कस्टमरचं इथं आपलं टाकायचं होतं, पण मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय. तुम्ही स्वतःचा टाका. अबाउट द ॲडव्हर्टायझर बिझनेस मॉडेल अँड द पार्टनरशिप. तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे? आपली डिजिटल मार्केटिंग आहे. फॉलोइंग क्वेश्चन्स आर अबाउट द कंपनी और इंडिव्हिज्युअल्स ॲडव्हर्टायझर्स अँड देअर वेबसाईट. प्लीज डिस्क्राईब द कंपनी टाईप्स ऑफ बिझनेस. काय आहे आपलं बिझनेस टाईप? मग इथं तुम्ही टाकायचं NMD प्रायव्हेट लिमिटेड is one of the नंतर प्लीज डिस्क्राईब द कंपनी बिझनेस मॉडेल. वी MENT. हू आर युअर कस्टमर टार्गेट ऑडियन्स. तुमचे टार्गेट ऑडियन्स कोण होते? स्टुडंट्स. नंतर काय, प्लीज डिस्क्राईब हाऊ युअर कंपनी इंटरॅक्ट विथ युअर टार्गेट ऑडियन्स. कसं इंटरॅक्ट करते तुमची? प्लीज डिस्क्राईब हाऊ युअर कंपनी रिॲक्ट विथ युअर टार्गेट ऑडियन्स. तुमच्या टार्गेट ऑडियन्सला इंटरॅक्ट कसं करते? थ्रू THROUGH
calls and नंतर considering your answer above selected the business type that best reflect that company. First party, we own the product or services advertised and the responsible for their quality or fulfillment. Example, manufacturer, distributor. हे काय कामाचं नाही. कन्सिडर युअर आन्सर अबाउट द सिलेक्ट द बिझनेस टाइप्स ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द कंपनी. काय आहे आपण फर्स्ट पार्टी आपण काय हे आहेत का मॅन्युफॅक्चर आहेत का ऑनलाईन सेल्स पोर्टल आहे का नाही ब्रँड सेलर आहे का नाही मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी वी promote the other brands through the creative productions and or a campaign management through the Google ad. You provide leader for the company but they aren't involving in the ॲक्च्युअल सेल्स ऑफ गुगल गुड्स अँड सर्व्हिसेस. हां बरोबर म्हणजे ते ऑदर ह्याच्यापैकी काय ऑदर आहे का तर ते पण येईल. आता इथं ऑदर आय डोंट नो. प्लीज स्पेसिफाय विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल बेस्ट डिस्क्राईब फॉर युअर बिझनेस. मग डायरेक्ट ॲफिलिएट आहे का आपण ॲफिलिएट म्हणजे काय काय कमिशन देतोय का नाही. नंतर मेंबर ऑफ ॲफिलिएट नेटवर्क आहे का नाही. मार्केटिंग एजन्सी आहे येस. वी हॅव अ डायरेक्ट रिलेशनशिप विथ द ब्रँड्स म्हणजे डायरेक्ट ज्या जे कॅटलिस्ट एज्युकेशन आहे त्यांच्याबरोबर डायरेक्ट कॉल केला होता आपल्याला कोणी आणून दिलं का ते नाही. अपलोड द डॉक्युमेंट दॅट सपोर्ट युअर सिलेक्शन अबो. मग त्या डॉक्युमेंट्स कोणते सिलेक्ट करायचे एजन्सीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. मग तुम्ही इथं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड पाठवा. नंतर काय आर एनी अदर्स रिलेशनशिप रिक्वायर्ड फॉर प्रोव्हाइड द गुगल गुड्स अँड सर्व्हिसेस ॲडव्हर्टाइज using the Google or shown websites such as the parent company or provider. If the only other companies involved are materials or the shopping provider, the please answer yes. त्या कंपनीने आपल्याला काय डॉक्युमेंट्स वगैरे काय प्रोव्हाइड केले का कोलॅटरल रेटर किंवा आपण काय ॲग्रीमेंट बनवलं का एनी अदर रिलेशनशिप रिक्वायर्ड फॉर म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिसेस विकण्यासाठी काय लागतं जसं की आपण एखाद्या पॉलिटिक्स लोकांची जर ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल तर त्यांना काय लागतं ते पॉलिटिकल आहे ह्याचं त्याला सर्टिफिकेट लागतं. किंवा जर एखादा क्रेडिट रिलेटेड एम्प्लॉयमेंट रिलेटेड जर ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल तर त्यांच्या कंपनीचं आपल्याला प्रोप्रायटरशिप किंवा इन कॉर्पोरेशनचं लेटर लागतं. तर ते लागतंय का आत्ता ह्याच्यामध्ये नाही. त्यांनी दिलं का काय नाही. डज द कंपनी प्रोव्हाइड पेड मार्केटिंग पेड ॲडव्हर्टायझिंग और पेड लीड जनरेशन सर्व्हिसेस इन अदर वर्ड्स द कुड यू कंपनी बी अ कन्सिडर द ॲडव्हर्टायझिंग एजन्सी और अन ॲफिलेट. तर आपली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी येस वी आर अन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ॲफिलेट नो वी आर नॉट ॲडव्हर्टायझिंग एजन्सी और ॲफिलेट. जर तुम्ही वैयक्तिक ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल म्हणजे जर मोजिबचं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला सेकंडचं करावं लागेल कारण इथं एजन्सी म्हणून आपण काम करत होतो. पण जर मुजीबचं अकाउंट घेतलं तिकडे पलीकडे तर त्याला 1 नंबर 2 नंबरचं करायचं आहे. प्लीज प्रोव्हाइड अ बिझनेस नेम वेबसाईट. आपली काय आहे बिझनेसचं नाव प्रोव्हाइड करायचं आहे आणि आपली वेबसाईट करायची. प्लीज प्रोव्हाइड अ डॉक्युमेंट दॅट इलुस्ट्रेट द एक्सप्लेन द रिलेशनशिप विथ द बिझनेस लिस्टेड अबो. मग इथं एक डॉक्युमेंट्स आता तुम्हाला तुमच्या कंपनीचं वरती कुणाचे डॉक्युमेंट्स होते क्लायंटचे डॉक्युमेंट्स. आता कुणाचे डॉक्युमेंट्स आहे तर NMDचे डॉक्युमेंट्स आहेत. तर मग NMDचे डॉक्युमेंट्स असेल तर ते काय करायचं तुम्हाला प्रोव्हाइड करायचे. आता इथं बॉडी क्वेश्चन तुम्ही काय डिस्क्राईब द टार्गेट ऑडियन्स रिसिव्ह द गुड्स और सर्व्हिसेस प्रमोट इन युअर ॲड. काय आपल्या ॲडमध्ये होतं ॲडमिशन ओपन फॉर MBA. आपल्यासाठी नाही ते कॅटलिस्टचा बिझनेस काय MBA अँड हायर नंतर काय होतं डायरेक्ट ॲडमिशन. झालं. Who create ad content for this account including the its ads targeting and keyword. We create the content. आपण स्वतः केला होता. Who create the content for your website. Another business created a website content. आपण केलं का नाही त्यांनी वेबसाईट आणि आपणच जर त्यांची वेबसाईट बनवली तर who would a customer holds the responsible for the non-fulfillment of the goods and service through the Google My Company. कोण रिस्पॉन्सिबल का अनदर बिझनेस माझीच कंपनी राहील
डू एनी म्हणजे जर काही जर फुलफिलमेंट झाली नाही क्लायंटची तर मग त्याला रिक्वायरमेंट कोणती राहणार? आपणच राहणार. डू एनी अदर पार्टीज साइन इन द ऍड अकाउंट? नस, नो, कोणीच नाही. म्हणजे त्या अकाउंट मॅनेजर मध्ये दुसरं कोण ऍड होतं का? नाही. Are any other relationship required for the providing the branding used for the ad shown on the website? This include but isn't limited to the logos or names for product then facilitating the right authorized dealer for relationship. Are you the other relationship required for the provide the branding? नाही, काहीच गरज नाही. Who pays for the Google ad account? मी स्वतःच पे करायचो. We pay for this account. नंतर काय? एवढे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. त्यानंतर तुमचं काय होणार आहे? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन होणार आहे. कधी? तुमचं अकाउंट सस्पेंडेड झाल्यानंतर. मग सॉरी, अकाउंट काय झालं? पॉज झाल्यानंतर. मग तुम्हाला काय करायचं आहे? अकाउंट क्रिएट केल्यानंतर 1-2 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला ताण कमी होणार आहे. तर ते आपण बघू. नंतर इथं काय? इज युअर कंपनी रिक्वायर्ड टू हॅव एनी ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ लायसन और सर्टिफिकेशन टू प्रोव्हाइड द प्रोडक्ट और सर्व्हिसेस यू ॲडव्हर्टाइज? गव्हर्नमेंट लायसन और रेग्युलेटरी अथॉराइज, प्रोफेशनल लायसन्स, वेंडर लायसन्स. काय लागणार आहे का? नो. अदर ॲडिशनल लायसन इज रिक्वायर्ड. काहीच लागणार नाही. तर आपल्याला लागतं का काय? आपण घेतो का कोणाकडून लायसन जर ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल? नाही. नंतर हाऊ डज युअर कंपनी प्रोटेक्ट its current and potential customer professional information? How does your company protect its current and potential customer personal information? म्हणजे तुम्ही जर एखाद्याची ती एजन्सी आहे तर तुम्ही कसे ते प्रोटेक्ट करतात? किंवा मग दुसरं तुमच्याकडे एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर आला, आपल्याकडे आता ऍडव्हर्टाइजमेंट रन केल्यानंतर त्यांचा ईमेल येणार किंवा कॉल येणार, तर ते तुम्ही दुसऱ्याला शेअर करतात का? नंतर वी एस आय आपण काय करतो? प्रायव्हसी पॉलिसी अग्रीमेंट साईन करतो, पेमेंटचे टर्म कंडिशन सांगतो. प्लीज इन्क्लूड लिंक ऑफ द युअर प्रायव्हसी पॉलिसी. मग ती लिंक तुम्हाला काय करायची? त्याच्यामुळे त्या वेबसाईटवरती जी प्रायव्हसी पॉलिसी असतात खाली, तर ते टाकणं कंपल्सरी असतं. ते ऑल राईट रिझॉर्ट ते असतात ना, ते टाकायची गरज आहे. काय लिहिले? Attach any additional document that support the claims made above. Additional documents may include, but it's not limited to, business registration, license, certification, proof of all relationship, other document related. मग इथं इनकॉर्पोरेशन किंवा प्रोप्रायटरशिप तुम्हाला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. ठीक आहे. क्लोजिंग क्वेश्चन. Do you have any other comments or information that may be important? मग इथं टाकायचं we follow all rules and regulations given by Google. Please review all, attach and reinstate. and पॉजच्या विरुद्धार्थी शब्द काय होता? ऍक्टिव्हेट माय अकाउंट. ऍक्टिव्हेट करायचं आणि इथे सबमिट करायचं. कोणाला काय क्वेश्चन आजच्या ह्याच्यामध्ये? झालं. युअर मेल हॅज बीन सेंड. आता तुमचं ते सगळं ऍडव्हर्टाइजमेंट डॉक्युमेंट सगळं व्हेरीफाय होणार. ते व्हेरीफाय झाल्यानंतर हे समजलं तुम्हाला एका ऑर्गनायझेशनचं कसं करायचंय. पण आता मुजीबने अकाउंट क्रिएट केलेले
आता पर्सनल अकाउंट तुम्हाला ऍडव्हर्टाइज व्हेरिफिकेशन करायचं कसं करायचं. गुगल ऍड मध्ये जायचंय. ऑनलाईन वाल्याला समजतंय. हो सर. हॅलो. हा हा बोला ना. हो. बरं आलो आलो. ठीक आहे, त्याला केक खायला. तिथं एकच अकाउंट आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड असं टाकलेलं आहे. ह्याच्यावरती जायचं. 2च मिनिटात आपण लेक्चर संपवतोय. आता इथं काय करायचंय आपल्याला, किती अमाऊंट केलेले, एक तर पहिल्यांदा बिलिंग टाकायची होती मला आज. ती पहिल्यांदा मी बिलिंग टाकतो, कारण मोजीब तर काय ऐकत नाही माझं. ऐकतो का? त्याला दररोज 500 रुपये ऍड करायला सांगितले होते, पण त्याने ऍड नाही केले 4 दिवसापासून. नुकसान कोणाचं झालं? माझं झालं. ऍडव्हर्टाइजमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं मोजीब सांगतो आता. इथं वरती आलंय का आपल्याला काय व्हेरीफाय करायला आलंय का? आलंय ना वरती. कुठं काय आलंय? तू काय तुला गॉगल लागलाय का? ते वरती दाखवतो ना अकाउंट वरती व्हेरिफिकेशन करा. ठीक आहे, दाखवत असं त्याला. थांबा आपण बघू. हम्म. पैसे टाकले. हम्म. Done. हे पुढं सजेशन दाखवतंय. कम्प्लीट ऍडव्हर्टायझन व्हेरिफिकेशन वरती नोटिफिकेशन मध्ये. नाही म्हणजे असं पॉज झालंय अकाउंट, तसं कुठं दाखवतंय का? तसं नाही दाखवत अजून. तर ते वरती त्यांनी बरोबर बघितलं की काय दाखवतंय, कम्प्लीट युअर ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. ते किती माहिती, किती दिवसाच्या आतमध्ये करायचं, आता कुठे येतच नाही. नोटिफिकेशन मध्ये गेलं, ऑप्टिमाइज युअर कॅम्पेन विथ द ऍड एक्सपर्ट, कम्प्लीट युअर ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन. इथं व्ह्यू जर केलं तर तुम्हाला काय येणार आहे, हे असा टेबल येणार आहे. मगाच्या पेक्षा वेगळं आहे. पण तुम्हाला काय करायचं, तिथं न जाता काय करायचंय, इथं लोगो वरती क्लिक करायचंय. लोगो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठं जायचंय, बिलिंग मध्ये जायचंय. बिलिंग मध्ये गेल्यानंतर ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन मध्ये जायचं. बिलिंग मध्ये जाऊन ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन मध्ये जायचंय. आणि इथं कुठं करायचंय, सबमिट युअर डॉक्युमेंट टास्क मध्ये जायचंय. आणि टास्क मध्ये गेलं तर आता बघा इथं किती, ड्रायव्हिंग लायसन्स फक्त, पासपोर्ट आणि वोटर आयडी एवढं टाकलं. स्टार्ट व्हेरिफिकेशन. किती सिंपल आहे. इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड, मग त्याचं फक्त काय करणार आपण, पॅन कार्ड कुणाचं, मुजीबचं एवढं धक्काबुक्की करायची गरज आहे का? आणि खाली आधार कार्ड आणि नेक्स्ट करायचं फक्त. केलं तर कमी. आधी आपल्याला किती डॉक्युमेंट टाकावं लागले, 5-50 डॉक्युमेंट टाकावं लागले. एजन्सी असली तर. एजन्सी असल्यानंतर मग ते हे झाल्यानंतर काय झाल्यानंतर, पॉज झाला. एवढं केलं आणि एवढं सबमिट केलं ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्ही आता म्हणजे उद्या तुमचे डॉक्युमेंट मला मेल वरती पाठवा, मी काय करतो, आपण उद्या पाहू. कोणाला काय डाऊट आहे का? आता एवढं करून पहा तुम्ही. किती दिवसानंतर चालू होईल मग कोणतं? हे आपण डॉक्युमेंट चालूच आहे अकाउंट. हे पॉज झाले का अगोदरचे ते गुगल आधी रिव्ह्यू करणार, ते व्हेरीफाय होतंय का बघणार, आणि 7 दिवसात मेल येणार, आणि त्या मेलला रिप्लाय द्यायचा, मग ते चालू करतात. ठीक आहे. आपल्या वेबसाईटला SEO आणि डोमेन कसं जोडायचं? हा.